ओला दुष्काळाबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ, विरोधकांच्या मागणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात जोरदार पावसानंतर नदी नाले तुडुंब, दोरीच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून नागरिकांचा धोकादायक प्रवास. पावसामुळे धाराशिवमधील अनेक नदी नाल्यांना पूर, शेतातून घरी जाताना काही जण पुराच्या पाण्यातून वाहून गेले. सुदैवाने त्यांना पोहता येत असल्यामुळे ते सुखरूपपणे बाहेर आले. लातूर, धाराशिवसह नांदेडमधील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी. मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरं अद्याप पुराच्या पाण्याखाली. लातूरमध्ये रेड तर नांदेडमध्ये ऑरेंज अलर्ट. सोलापुरात पूरग्रस्तांना मदत, 10 किलो तांदूळ, गहू वाटप करणार. इतर जिल्ह्यातून 50 ते 60 मेट्रिक टन चारा आणणार. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. सांगलीतून चाऱ्याचा पहिला ट्रक रवाना. बीड जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरुवात. बीडला अतिवृष्टीचा मोठा फटका. बीड जिल्ह्याला येलो अलर्ट. शेतकऱ्यांची चिंता वाढली. मुसळधार पावसाचा नागपुरातील कळमेश्वर, कामठी, सावनेरसह काटोल भागाला फटका. संत्राबाग आणि इतर पिकांचं नुकसान, घराचे पत्रेही उडाले. लातूरमध्ये मुसळधार पावसानं तेरणा नदीला पूर. निलंगा ते कासार मार्गावरचा पूल पाण्याखाली आल्याने वाहतूक ठप्प. अनेक गावांचा संपर्क तुटला.